सविस्तर बातम्या पाहूयात। शिवसेना वॉर्ड क्रमांक 178 चे वडाळ्याचे युवासेनेचे अमेय घोले यांच्या उमेदवारीला स्थानिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केलाय। शाखेला टाळ ठोकून शिवसैनिक रस्त्यावर उतरलेत। शिवसैनिकांनी या उमेदवाराविरोधात घोषणाबाजी करत निदर्शनं केली आहेत। उमेदवार अमेय घोले यांना विरोध दर्शवला शिवसैनिकांनी। या शिवसैनिकांनी शिवसेना शाखेला टाळ ठोकले आणि हे शिवसैनिक रस्त्यावर उतरलेत। अमेय घोलेंच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध आहे। सगळं काही काम केलं आणि हा कोण आला इथे बेळा टाकोबा किती दिवस संपर्क होता। शिवसैनिकांचं काय म्हणणं की इथे या वॉर्डात कोणाला उमेदवारी दिली जावी आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार जाहीर होऊ लागल्यानंतर वडाळ्यामध्येही आपल्याला बंडखोरी दिसून येऊ लागलेली आहे। वडाळ्यामध्ये युवा सेनेचे अमेय घोले यांना उमेदवारी दिल्याबद्दल शिवसेनेमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय। आपण सध्या या वडाळ्यातल्या शाखेच्या बाहेर आहोत आणि ही परिस्थिती बघू शकाल। शिवसैनिक नाराज आहेत, शिवसैनिकांकडून घोषणा सुरू आहेत। अमेय घोले यांच्या उमेदवारीला विरोध होतो आहे। आपण नेमकं त्यांच्या काय भावना आहेत प्रमुख आहात, सांगाल की काय नेमकी शिवसैनिकांची अपेक्षा आहे अगदी थोडक्यात? आमच्या शिवसैनिकांची अपेक्षा अशी आहे आम्हाला घरोघरी जो शाखेमार्फत जो घरोघरी जातो, जो काम करतो, लोकांचे कामं करणारा उमेदवार द्यावा आणि आम्ही आमच्या पक्षप्रमुखांनी जो आदेश देतो आम्ही पाळणार आहोत। परंतु आमचे उपविभाग प्रमुख त्यांना विश्वासात विभाग प्रमुखांनी घ्यायला होता। मी शाखा प्रमुख म्हणून आम्हाला बसून जागा हा उमेदवार तुम्हाला आम्ही देतो, म्हणजे आम्ही त्यांना सांगू शकलो असतो कुठला उमेदवार कॅपेबल आहे, कुठला चेहरा। आणि अमेय घोले आता हे आलेले आहेत, इकडचे नागरिक आहेत, हेच ओळखत नाही, कोण विचारता आम्हाला, आम्ही काय बोलू? आम्ही स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुख स्थानिक कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या, त्यात नावावर एकमत झालं आणि त्यानंतरच ही उमेदवारी पक्ष प्रमुखांनी आमच्या विश्वासाला तडा दिलेला आहे। या भाषेत मिळेल कारण आम्ही रात्रंदिवस संघटनेसाठी मिळू, संघटना बांधली, आम्ही घरोघरी जाऊन गटारे साफ करून नाले साफ करून सगळं काही केलं। आम्ही झोपडपट्टीत घुसून इम्प्रूव्ह सगळं काही काम केलं आणि हा कोण आला इथे बेळा टाकोबा किती दिवस संपर्क होता। शिवसैनिकांचं काय म्हणणं की इथे या वॉर्डात कोणाला उमेदवारी दिली जावी? वॉर्ड आहे, कोणाला उमेदवारी दिली जावी? आमचे ध्येय दोन, आमचे महिला उपविभाग संघटक आणि शाखा प्रमुख अरे शिवलकर या दोघांपैकी एकाला कोणला आमची अपेक्षा होती आणि तो आमचा अपेक्षा भंग केली। असा संधी साधू कधी कुठच्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या घोले यांची उमेदवारी जर कायम ठेवली तर शिवसैनिक काम करणार त्याला जे डोक्यावर घेऊन लोक फिरतात ना त्यांनी ते कार्य करून निवडून आणून दाखवा। आपण बघू शकतो वडाळ्यातल्या शाखेबाहेरच्या भावना आहेत, शिवसैनिक संतापलेले आहेत। अमेय घोले यांच्या उमेदवारीला विरोध केला जातोय। शिवसेना नेतृत्व शिवसैनिकांच्या या भावनांचा मान राखणार का, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार का, हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्या सोबत आहेत। दिनेश, आपण पाहतोय शिवसैनिक नाराज आहेत उमेदवारीवरून, ही चुणूक म्हणावी लागेल, अशा अनेक पेच प्रसंगांना शिवसेनेला सामोरं जावं लागेल। अपेक्षेप्रमाणे जे होणार आहे तेच होतं आहे। मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने याआधी बंडखोरीचा सामना केलेला आहे आणि आता उमेदवारीचं वाटप होऊ लागल्यानंतर त्याचाच अनुभव पुन्हा एकदा शिवसेना नेतृत्वाला यायला लागलेला आहे। शिवसेना भाजप स्वतंत्रपणे निवडणुका लढतायत, मात्र सर्वच राजकीय पक्षांना आता बंडखोरीचा सामना करावा लागलेला आहे। आता सध्या मी वडाळ्याच्या 178 शाखेच्या बाहेर आहे। शिवसैनिकांनी शाखेला टाळं ठोकलेलं आहे आणि शिवसैनिक शाखेच्या बाहेर बसलेले आहेत, घोषणाबाजी होते। अमेय घोले हे युवा सेनेचे पदाधिकारी आहेत, मात्र स्थानिकांचं म्हणणं आहे की त्यांचा या विभागाशी कुठलाही संबंध नाही आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देताना किंवा उमेदवारी जाहीर होताना विश्वासात घेतलेलं नाहीये। आपण अमेय घोलेचं काम करणार नाही आहोत, प्रचंड नाराजी आहे या उमेदवाराविरोधात। त्यामुळे एकूणच आता नेतृत्व काय भूमिका घेतं महत्वाचं ठरणार, कारण गेल्या अनेक दिवसात शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुख विभाग प्रमुख यांच्याशी थेट बैठका करून उमेदवार ठरवण्याबाबत निर्णय घेतलेला आहे।
या बंडखोरीची माहिती मिळताच आता स्थानिक खासदार राहुल शेवाळे आणि इकडचे विभाग प्रमुख सदा सरवणकर हे घटनास्थळी येण्यास निघालेले आहेत. शिवसैनिकांची नाराजी दूर करून काही संभ्रम निर्माण दूर करण्याचा प्रयत्न होतो का, मात्र शिवसैनिक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. भले खासदार आमदार विभाग प्रमुखांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला तरी शिवसैनिक मातोश्रीवर मोर्चा घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत. नक्कीच धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.